सोनम वांगचूक व नीट प्रकरणी संविधान वाचन आंदोलनातून सरकार विरोधात आवाज. संविधानाचे रक्षण, सामाजिक न्याय आणि शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेच्या मागण्यांसाठी आंबेडकरवादी युवक सिडको नवीन नांदेड यांच्या वतीने आयोजित 2 दिवसीय संविधान वाचन आंदोलन दिनांक 19 व 20 जुलै 2026 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सिडको नवीन नांदेड येथे सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. उपोषणकर्ते सोनम वांगचूक यांच्या घटनात्मक हक्काशी संबंधित प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, तसेच नीट पेपर लीक प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा या प्रमुख मागण्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाशी ऐक्य व्यक्त करण्याच्या उद्देशाने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. 2 दिवस चाललेल्या या संविधान वाचन आंदोलनात सम्राट आढाव, विलासदादा गजभारे, ॲडव्होकेट प्रसन्नजित वाघमारे, बारा वाघमारे, CG कांबळे, गौतम पवार, तेजस भिसे, BC मोरे, शंकर धिरडीकर, उषाताई मोरे, आढावताई यांच्यासह विद्यार्थी, युवक, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, संविधान अभ्यासक आणि आंबेडकरवादी विचारांचे अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले. आयोजकांनी सांगितले की संविधानाचे संरक्षण, लोकशाही हक्काचे जतन आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर जनजागृती करण्यासाठी अशा प्रकारची आंदोलने पुढील काळातही सुरू ठेवण्यात येतील. MH26 नांदेड न्यूजसाठी संपादक लक्ष्मण भिसे. त्यांना बी माहित आहे की आज देशामध्ये काय चालू आहे आणि आज 20 तारखेचं जंतर मंतरवर होणाऱ्या सोनम वांगचूक आणि अभिजित दिपके यांनी पुकारलेल्या आंदोलनासाठी आज संसदेमध्ये घेराव आणि या झोपलेल्या सरकारला जागा करण्यासाठी जो शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान ज्या नीट एक्झाम बद्दल, ज्या परीक्षेबद्दल या देशामध्ये घोटाळा झाला, तो पेपर लीक झाला आणि ते पेपर लीक झाल्याच्या बाद होतकरू विद्यार्थी ज्यांनी आपलं आयुष्य संपवलं, त्या सर्वांचा आवाज उचलत शिक्षण व्यवस्थेतील, पर्यटन व्यवस्थेतील एक शास्त्रज्ञ डॉक्टर सोनम वांगचूक आणि सुशिक्षित या भारत देशातला एक युवा अभिजित दिपके यांनी हा विचार या देशाला दिला आणि ते आंदोलन आज देशामध्ये चालू आहे. त्याच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज सिडको हडको आंबेडकरवादी युवकांच्या वतीनं आपण गेल्या 2 दिवसापासून संविधान वाचन करून या आंदोलनाला पाठिंबा देत आहोत. आज देशातील कानाकोपऱ्यातला युवा हा जंतर मंतरवर उतरलेला आहे. ज्यांना ज्या पद्धतीनं चालवत आहे, ज्यांना ज्या पद्धतीनं जमत आहे, तो माणूस, तो युवक, तो विद्यार्थी, ती नागरिक आपापल्या पद्धतीनं महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. टीईटी पेपर फुटला जातो कसा? ह्या देशामध्ये जेवढे आपले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्याचं नुकसान होणं म्हणजे आज आपल्या विद्यार्थ्यांचे आई वडील, पालक अफाट राब कष्ट शेतामध्ये करून त्यांना काहीतरी त्यांच्या मुलांचं भविष्य घडवण्यासाठी स्वप्न बघतात. त्यांना ऊन वारा पाऊस काही बघत नाही. आपल्या विद्यार्थ्यासाठी, शिक्षणासाठी अफाट पैसा खर्च करतात. ह्या देशाला कळत कसं नाही? हे नरेंद्र मोदी जे गृहमंत्री असतील, शिक्षण मंत्री असतील, यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. कायदा सुव्यवस्था आणि यांना काहीच कळत नाही. यांना असं वाटतंय फक्त आपली सत्ता हे सत्ता मिळवणं तुमचं हे कामच आहे. तुम्ही फक्त जे इलेक्शन आलं की पैसा पेरता, पैशामुळे तुम्ही निवडून येता. तुम्हाला गोरगरिबाचं काही पडलंच नाही. हे अफाट आपल्या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये किती लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. त्या विद्यार्थ्यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत, तरी तुम्हाला काही लाज वाटतच नाही. तुम्ही निर्लज्ज झालात. खरंच सोनम वांगचूक आणि अभिजित दिपके यांचं एक किती कौतुक करावं हे कमीच आहे. खरंच यांनी अपार उपोषण करून स्वतःच्या जीवावर सुद्धा त्यांना बेतलंय, तरी स्वतःच्या जीवाची न पर्वा करता त्यांनी आपल्या देशाच्या विद्यार्थ्यांसाठी, भवितव्यासाठी त्यांनी हे अमर उपोषण संसदेमध्ये मांडलेलं आहे. आणि जंतर मंतर याच्यावर सुद्धा त्यांनी आज संसदेमध्ये सोनम वांगचूक
आणि अभिजित दिपके उपोषणाला बसले आहेत, त्यांना असा जबरदस्ती दवाखान्यात नेलेला आहे. असा अन्याय होता कामा नये. या परिसरातील आंबेडकरवादी युवा कार्यकर्ते आदरणीय सम्राट भाऊ आढाव आणि भीम कायदा संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष विलासदादा गजबारे यांच्या नेतृत्वाखाली आणि त्याचबरोबर ॲडव्होकेट प्रसेनजित वाघमारे साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्या वांगचूक साहेबांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा हा कार्यक्रम आहे. आणि अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्स या संघटनेचा संस्थापक या नात्यानं अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सच्या वतीनं देखील या वांगचूक साहेबांच्या आंदोलनाला मी पाठिंबा जाहीर करतोय, त्यांचा समर्थन देतोय. मित्रो, गेल्या 20 दिवसापासून सोनम वांगचूक साहेबांनी उपोषण धरलेलं आहे जंतर मंतरवर. या देशामध्ये जे काही विद्यार्थी शिकत आहेत, गोरगरीब लोक, आपली मुलं अधिकारी झाली पाहिजेत, डॉक्टर झाली पाहिजेत, इंजिनियर झाले पाहिजेत, कमिशनर, कलेक्टर, SP झाले पाहिजेत, याच्यासाठी जीवाचं रान करत आहेत. 20 दिवसापासून ज्या माणसाच्या पोटामध्ये अन्न नाही, पाणी नाही, स्वतःच्या बायका लेकराचा प्रश्न नाही, स्वतःच्या जातीचा नाही, धर्माचा नाही, या देशातल्या विविध जाती धर्माचे लेकरं मेहनत करतायत, अभ्यास करतायत, कष्ट करतायत आणि परीक्षेला जात आहेत आणि नेमकं त्या विद्यार्थ्याचं नुकसान करायचं ही मागणी घेतली. आणि या विद्यार्थ्यांची ज्यांनी पेपर फोडले त्या पेपर फोडणाऱ्या लोकांवर कारवाई करा, एवढी साधी मागणी, एवढी निधर्मी मागणी, एवढी लोकशाही पद्धतीला मान्य असलेली मागणी तो माणूस करतोय. आपलं अन्न पाणी त्यागतोय आणि तरी देखील हा बदमाश नरेंद्र मोदी त्याला भेट देत नाही. ते ठीक आहे बाबा, तुझं म्हणणं आम्ही चौकशी करू, एवढं देखील म्हणू शकत नाही. एवढा क्रूर असलेला, एवढा मूर्ख असलेला नरेंद्र मोदी यांचं या मंचकावरून मी जाहीरपणे निषेध करतो. दुसरा दिवस आहे, काय संदेश द्याल? जंतर मंतरवर सोमान वांचूक पर्यावरणवादी नेते आहेत, उच्च विभूषित आहेत, आणि अभिजित दिपके झुरळ पार्टीचे, त्यांनी जे आंदोलनाला सुरुवात केलेली आहे, जे नीट फुटी झालेली आहे, TET फुटी झालेली आहे, आणि मोदी सरकार जे आहे आणि धर्मेंद्र प्रधान या भारताचे शिक्षण मंत्री हे काही राजीनामा द्यायला तयार नाहीत. आणि सोमन वांचूक हे जंतर मंतरवर बसले असताना 21 दिवस त्यांना कोणी भेटायला गेले नाही. सर्वसामान्य जी जनता आहे ती जंतर मंतरवर जात आहे. त्या अनुषंगाने सिडको हडकोतील आमचे युवा कार्यकर्ते सम्राट आढाव असतील, प्रसेनजित वाघमारे असतील, प्रदीप फानवते असतील, आमची सर्व टीम आणि भीमकायदा सामाजिक संघटनेचा मी विलास गजबारे जाहीर यांना पाठिंबा दिला आहे. अण्णाभाऊ पीपल्स फोर्सचे आमचे 12 वाघमारे असतील, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उषाताई मोरे असतील, सर्वच टीम, सर्व कार्यकर्ते येऊन आम्हाला समर्थन देत आहेत. आणि सोमन वांचूक आणि अभिजित दिपकेला वाढता पाठिंबा मिळत आहे. आणि धर्मेंद्र प्रधानला राजीनामा दिल्याशिवाय पर्यायच नाही. जर राजीनामा दिला नाही तर मोदी सरकारला सुद्धा या राजीनामा देऊन पळून जावं लागेल. जसं नेपाळमध्ये घडलं तसं आमची आंबेडकरी जनता असेल, सर्व युवक असेल, शिक्षक, जो विद्यार्थी शिक्षण घेत आहे, सर्वच विद्यार्थ्यावर जे नुकसान होत आहे, त्याचे आई वडील असतील, पालक असतील, ही आता शहाणी होत आहे. आता इथून पुढे तरी या विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये या विचाराने लोक पुढे येत आहे आणि वाढता पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा दिल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही. या निमित्त काय संदेश द्याल? आम्ही सोनम वांचूकला न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. आणि सर्व नेटच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांचे जे नुकसान भरपाई झालेले सर्व सरकारने याचा आम्ही सरकारला आम्ही जाहीर निषेध करत आहोत. यांना न्याय मिळायला पाहिजेत आणि मागण्या मान्य केल्या पाहिजेत. बस आमचं एवढंच म्हणणं आहे.
फक्त आंबेडकरवादी युवकच आहे आणि ही लढाई सर्व देशाची, युवकांची, शेतकऱ्याची, महिलांची, युवा वगैरे विद्यार्थ्याची आहे. काय सांगितलं याला? आज सिडको येथे जे आंदोलन चालू आहे त्याचा दुसरा दिवस आहे आणि यात सर्वच जाती धर्माचे युवक आज म्हणजे समावेश आहे. प्रामुख्याने मुस्लिम समाजाचे आहेत, मराठा समाजाचे आहेत. आमच्या या आंदोलनाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे आणि आम्हाला या देशातील जे शिक्षण व्यवस्थेत गैरव्यवहार करत असलेल्या सरकारचा राजीनामा मागण्यासाठी कोणत्याही जाती धर्माची गरज नाही. आम्हाला फक्त आमची शिक्षण व्यवस्था ही व्यवस्थित झाली पाहिजे ही आमच्या विद्यार्थ्यांची मागणी आहे. देशाच्या पंतप्रधानाला आमचं आव्हान आहे की आम्हाला आमच्या हक्काचं शिक्षण आम्हाला मिळालं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही महिनाभर नाही, वर्षभर सुद्धा आंदोलन करून सरकारला जागृत करून आमचा हक्क आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. ही आमचं आव्हान सिडकोतून आम्ही पंतप्रधानाला करत आहोत. जे या देशाची व्यवस्था सांभाळण्यासाठी असमर्थ आहे शिक्षण मंत्री आहेत, त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय सिडको हडको असेल किंवा देशातलं आंदोलन आता थांबणार नाही. डॉक्टर सोनम वांचूक आणि अभिजित दिपके सरांच्या मागण्या मान्य करून सरकारने तात्काळ चर्चेला बसणं आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन आणि नीट मध्ये झालेले आत्ता बी जी रिझल्ट आलेले आहेत त्या रिझल्टची पुनश्च एकदा फेअर चेकिंग होऊन पुन्हा तो रिझल्ट नव्यानं लागावा ही बी मागणी आता विद्यार्थ्यांच्या वतीनं ती येत आहे. कारण ज्या विद्यार्थ्यांनी आत्ताचे पेपरचा कालचा रिझल्ट जे आलेला आहे, ज्या विद्यार्थ्यांनी घरी येऊन चेक केलं त्यांना 570 580 मार्क पडालेत आणि रिझल्टमध्ये 230 240 असे रिझल्ट आले. तीही मागणी आम्ही इथून शासनाकडे पाठवत आहोत की हे आत्ताचे दुबार झालेल्या पेपरमधल्या रिझल्ट पुन्हा एकदा फेअर चेकिंग होऊन ते रिझल्ट नव्याने ची बरोबर रिझल्ट लावून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.